पंच लक्षात घ्या, जसा पहिला चेंडू पडेल टाइम अलॉट करायचा आहे. इथे वेळ खूप महत्वाची आहे. हिमांशू एंटरप्राइजेस वळवळी संघ, सरा मुकेश, 2 सलामीर बॅटर. आणि बरोबर आहे, ते बॅटर्सनं सुद्धा वेळेवर जाणं गरजेचं आहे. हेही एक महत्त्वाचा पार्ट आहे. अमोलजी काळे सर, त्याचबरोबर अनिलजी टेंबे सर पंतांच्या मुख्य भूमिकेमध्ये, सत्यवानजी काकडे सर तिसरे पंच. चला सामना सुरू करा लगेच, अजिबात वेळ दवडायची नाही. हिमांशू एंटरप्राइजेस वळवली वर्सेस ओम नर्मदेश्वर किरवली या दोन संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. टॉस जिंकला किरवली संघानं, स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि आमंत्रण दिलंय फलंदाजीचं ते हिमांशू एंटरप्राइजेस वळवली संघाला. आदरणीय जागृत जगे यांना विनंती करतो, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. जागृत जगे, चला सामना सुरू करा. जसा पहिला चेंडू पडेल ना पंच, टाइम अलर्ट करायचा आहे. येस, आणि अमोल काळे मात्र म्हटल्यावर मग प्रश्नच नाही उद्भवत. त्याच्यामुळे अनिलजी टेंबे सर ही जोडगोळी पाहतोय आपण. टाइम स्टार्ट नाऊ. नवनाथ गायकरचा फुलटॉस चेंडू, पहिल्या चेंडूवर आक्रमकता सिद्ध केली जातीये. काय सुंदर फटका पाहतोय रत्नदीप चौधरीच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर चांगला षटकार दाखवलाय नवनाथ गायकरला. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी राहिली रत्नदीपची. आणखीन एक फुल टॉस. इथे मात्र जोरदार अपील, चेंडूकडे पाहिलं नाही नवनाथनं आणि पंचाने इशारा केला फेकी होते, फेका फेकी इकडे तिकडे, परंतु इथे एक रन मिळतीये लेग बाईच्या रूपानं. जोरदार अपील जरूर झालं, परंतु दक्ष पंचाने फेटाळलं. येस, त्यांना माहिती आहे. आपण पाहतोय ॲक्शन रिप्लायमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप, नक्कीच बाहेर चेंडू होता आणि उत्तम निर्णय पंचांचा पाहिला आपण. तुमचंही कौतुक टेंबे सर, अतिशय उत्कृष्ट पंच. हा चेंडू चांगला आहे, क्षेत्ररक्षण पुन्हा चाच पडलाय, फेकी होतीये. नेमकं घडतंय काय? या मैदानातील धावा अगोदर कमी जमतात, अजून एकदा फेकलाय. 2 रन कंप्लीट. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, डायरेक्ट हिट. या रन एक्स्ट्रा जात आहेत. प्रशांत पाटील एष्ट्यांच्या पाठीमागे मात्र चूक करताना निर्धाव टाकलेल्या चेंडूवरती मात्र 1 रन मिळतीये आणि अशा प्रकारे या 1 रन धाबांवर धावा लागल्या, त्या तब्बल 10 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, धाबांवर धावा लागतायत 10. रत्नदीप चौधरी पुन्हा एकदा स्ट्राईकवर. 2 चेंडूमध्ये त्यांना मात्र 6 धावा जोडलेत. मुकेश सेलटकरनं 2 चेंडूमध्ये 3 धावा जोडलेत. 1 धाव लेग बाईची. नवनाथ अकुट टप्प्याचा चेंडू दिशा दिली आहे. स्टेट हिटचा हा फटका धावा बहाल करतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन पर्यंत धावा सुटला, परंतु चेंडूला मात्र सीमारेषेच्या आत नाही रोखू शकला. आला हा चौकार. डीजे परू अतिशय उत्तम कामगिरी पाहतोय आपण. उत्तम संगीत त्यांच्या वतीनं प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करतोय. चला 5 चेंडूचा खेळ संपला. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहतोय आपण वारंवार. ओम नर्मदेश्वर किरवली वर्सेस हिमांशू एंटरप्राइजेस.
रविदादा भोईर यांचा हा संघ तर एका बाजूला मात्र सत्यवानजी मात्रे यांच्या गावचा हा संघ पॅडलशिप करण्याचा हा प्रयत्न रत्नदीपचा फसला आहे, परंतु बॅटने मात्र एक रन कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक उत्तम धावसंख्या उभारली गेली आहे, ती बिनबाद 15. 4 मिनिटं कंप्लीट झालेत पहिल्या षटकाचे. लक्षात घ्या, मी काउंट केला इथे टाइम. पहिल्या षटकाची सांगता झाली. संत्रा पॉवर आयोजकांचं कौतुक केलं जाईल. दर दिवशी ते चेअर बॉईज बदलतात. उत्तम. दररोज हर दिन नया. मंगेश पाटील गोलंदाजच्या मार्कवर असेल तर स्ट्राईकर मात्र रत्नदीप चौधरी. पहिला षटक राहिलाय हिमांशू एंटरप्राइजेस वलवडी संघाच्या बाजूनं. चला सामना लक्षात घ्या, पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये संपलंय. आता आयोजक प्रत्येक चेंडू मोजतायत टायमाचं, कारण पावसाळ्या कारणानं काहीही घडू शकतं. मित्रांनो, आयोजन करणं सोपं नाहीये. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 3 लाख त्याहून अधिक सबस्क्रायबर 24 लाईव्ह या वाहिनीला मिळत आहेत. हे खऱ्या अर्थानं कौतुकास्पद गोष्ट आहे. पॅडल शिवचा प्रयत्न, जोरदार अपील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. बॅकअपच नाही आहे. नॉन स्ट्राईक इनला कोणी बॅकअप करायलाच तयार नाही आहे. 2 रन कंप्लीट केले जात आहेत लेग बाईच्या, आणि ह्या सगळ्या एक्स्ट्रा धावा येत आहेत. सिंगल रन कंप्लीट झाल्यानंतर मात्र मंगेश अपीलमध्ये घर करायला, परंतु 2 चाणाक्ष फलंदाजांनी मात्र 2 रन कधी चोरून घेतल्या कळलंही नाही. सुंदर गोलंदाजी. इथे मात्र निर्धाव चेंडू. चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, तो नंबर आला 0. बिंदी गेंद. मंगेश पाटील 3 चेंडूमध्ये लेग बाईच्या धावा आतापर्यंत आले 2, तशी एकही धाव नाही. रत्नदीप चौधरी 7 चेंडूमध्ये 11 धावा, 17 धावा. प्रेशर क्रिएट झालाय जरूर अनिल झेलच्या खाली, आणि जो प्रेशर निर्माण केला मंगेश पाटीलना डॉट टाकत रत्नदीप लगेचच प्रेशर मध्ये आला, आणि तो मात्र हवेत झेल देत लॉंग ऑनच्या वरून अनिल आला. त्याने मात्र टिपला झेल. संपला रत्नदीपचा खेळ. स्वागत करूया. विकेट मिळाली आहे, बहुमूल्य विकेट रत्नदीप चौधरीची मात्र मिळतीये ती मंगेश पाटीलला. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव, धावा लागतात त्या 1/17. नवीन फलंदाज विशाल चिंद्रंकर बढती देण्यात आली आहे विशालला. मंगेशची गोलंदाजी फसवी. मेडन षटक या स्पर्धेमधला 3रं हाताळलं जाईल का? या धावपट्टीनं अनेक गोलंदाजांना सपोर्ट केलाय. धावपट्टी बॅकबोन बनली आहे. हे मैदान सपोर्ट करतोय गोलंदाजांना, पण इथे मात्र या स्पर्धेमधला 3रं मेडन षटक टाकलं जाईल का? सोहम जितेकर, अतिश माद्रे या 2 गोलंदाजाच्या पावलावर पाऊल टाकेल का हा विचार नाही केला. माझ्यामध्ये क्षमता आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये काय घडलंय त्याही पेक्षा मला काय करायचंय हे विशालनं ओळखलं आणि ठोकला षटकार.
नेक्स्ट मॅच VRCC गणेशपुरी वर्सेस आयन युवा स्पोर्ट्स नांदगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. आयन युवा स्पोर्ट्स नांदगाव वर्सेस VRCC गणेशपुरी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा तर चांगल्या आहेत, त्या म्हणजे 23. अंतिम चेंडूवर मंगेश पाटीलनं षटकार खाला. विशाल चिंद्रकरला फुल मार्क्स द्यावे लागतील. 5 चेंडू निर्धाव झाले होते आणि त्यानंतर मात्र प्रहार केलाय मुकेश सेलरकर. वलवली क्रिकेटच्या पटलावरचा हा सितारा. पहिल्या चेंडूवर मात्र 1 रन. आणि पाहतोय आपण खऱ्या अर्थानं गुलशन पाटील 12th मॅनची भूमिका निभावतायत. प्लेइंग 11 मधला 12th मॅन राहिलं ना की खूप मानसिक त्रास त्यालाही होतो, कारण वाटतं की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. एक उत्तम गुणलेखक म्हणून जी ओळख राहिली आहे ते गुलशन दादांची. गुलशन पाटील आदरणीय विलासदादा भोईर, ओमकार चिकन शॉपचे सर्वे सर्वा. तर विनंती करेन त्याचबरोबर चेतन पाटील बोलवली या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. एक मोठा फटका दाखवला विशाल चिंद्रकरनं, पण त्याला मात्र परतवण्याचं भाग्य लाभलं सागर पाटीलला. विकेट्स क्रमांक 2 बाद. मुकेश सेलटकर 3 चेंडूमध्ये 4 धावा. ऋषिकेश चौधरी आतापर्यंत पहिल्यांदा मात्र स्ट्राईकवर जाईल. चला 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं अनिवार्य आहेत मित्रांनो, कारण तुमच्याकडनंही सहकार्य अपेक्षित आहे. अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित भव्य दिव्य रजनीच्या कुशीत खेळली जाणारी ही स्पर्धा. सॉरी, तर लॉट्स मध्ये फेरबदल आहे. ओमकार अँड विपुल एंटरप्राइजेस विचुंबे. आदरणीय बलराम शेठ पाटील, BD शेठ ही दिग्गज मंडळी या संघाला पॅक करतायत. त्यांचा संघाला विनंती केलं पण टॉससाठी यायचंय. आदरणीय राजेंद्र गायकवाड साहेबांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचं मनस्वी स्वागत करूया. इट्स माहिती होईल का नाही. निहार एंटरप्राइजेस VRCC गणेशपुरी संघात संघनायक आपण यायचंय. त्यांची लढत असणारे ओमकार आणि विपुल एंटरप्राइजेस विचुंबे. आदरणीय बलराम शेठ आणि BD शेठ यांचा हा संघ. तर विचुंबे संघात संघनायक रेडी आहे. तर निहार एंटरप्राइजेस VRCC गणेशपुरी संघाचा संघनायक प्रथमेश कोळी आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर BD शेठ जर आपण आला असाल, बलराम शेठ आला असाल तर प्लीज अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. आकाशजी पाटील माजी सरपंच विचुंबे जर आपण आला असाल तर प्लीज या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. आणखीन एक चांगला चेंडू. गोलंदाजीमध्ये सागर पाटीलनं कमाल दाखवली. पहिल्या षटकामध्ये नवनाथ गायकरच्या धावा पडल्या जरूर 15, पण त्यानंतर मंगेश पाटीलनं 6 धावा दिल्या, 2 लेग बाईटच्या आल्या.
आणि त्यानंतर माझा सागर सागर पाटील 5 चेंडूमध्ये धाव देत आहेत. फक्त आणि फक्त 24 धावा. उत्तम दर्जाची गोलंदाजी संघाला कमबॅक म्हणून दिले जाते. अलॉंग दी कार्पेट, कार्पेटला किस करत हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक मंगेश पाटील पर्यंत गेला. त्यानं उचलला, फेकला आणि या षटकाच्या समाप्तीनंतर षटकामध्ये धावा आल्या निव्वळ 2 बाद केले विकेट्स आणि 3 षटकाच्या खेळानंतर 4 बाद 25. विलासजी भुईर, ओमकार चिकन शॉपचे मालक यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. त्या आदर्श व्यक्तिमत्वाचा आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद. चला वेळ नका दौडू. चला सामना सुरू करा. गोलंदाज मच्छिंद्र पाटील, अमोल काळे यांची आदा पहा. ब्रेक डान्सर फासला आणि इथे मात्र वाईट दाखवला. या दरम्यान मात्र मी विनंती करेन विचुंबे गावचे मुन्ना सुरते साहेब, रामदादा पाटील, आनंद गोंदली, गोट्या भाई, बंटी भोईर आणि कुंदन सुरते या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. या षटकामध्ये धावा येणं अनिवार्य आहे. कमीत कमी 10-1 धावा लढण्याचा बल पुरवतील. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं किरवली संघाला झुंजवलंय 35 धावांसाठी. त्या 35 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये कठीण बनवलं होतं. ते म्हणजे वहाळ संघानं आणि अशाच प्रकारच्या धावा इथे जोडाव्या लागतील. मच्छिंद्र पाटील, आशिष पाटील साठी खराब चेंडूला मात्र मिळते उचली. पहिल्यांदा प्रयत्न अपुरा राहिला. काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू गेला 4 धावांसाठी. त्या पोरांना कॉलेजला जाण्याची गरज नाही. शाळेमध्येच हूर दिसतात आणि मग प्रेमाचा पूर येतो ना अक्षरशः वाहून जातात मुलं. गोलंदाज मच्छिंद्र आणखीन एक अलॉंग दी कार्पेट. चांगला फटका पाहतोय आपण. एक्स्ट्राच्या दिशेनं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. फेकी येते. अनिल तिथपर्यंत उभा होता. फेकी झाली आहे. 2 रन कंप्लीट. ह्या बहुमूल्य धावा जोडल्या जात आहेत. या षटकामध्ये सिंगल डबल फोर्स ज्या काही धावा येतील ना ते आव्हान उभं केलं जाईल. ठरवलं जाईल की धावा किती जमवायचे आहेत. टार्गेट सेट केला जाईल आणि सेट केलेला टार्गेट मात्र नंतर पाठलाग करावा लागेल किरवली संघाला. या षटकामध्ये धावा आल्या जरूर, कारण पहिला चेंडू वाईड, नंतर सिंगल, नंतर चौकार आणि 2 अशा एकूण 8 धावा. 33 धावा. चांगली धावसंख्या उभारली जाते. 3 चेंडूमध्ये 1 मोठा फटका आव्हान मोठं करेल. पंच उबदार खेळ दाखवतील. वाईट बॉल, एक्स्ट्राचे रन पहा. 2 पायांमध्ये समांतर अंतर, 2 हातांमध्येही ऍक्शन. बिली बावडन यांची कलाकृती साकारताना ऑफिशियल पंच अमोलजी काळे सर. 34 धावा, 4 बाद 34. 2-3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, दिशा नाही भेटली आणि इथे मात्र काऊक कोणाच्या दिशेनं मोठा फटका फसला आणि फलंदाज मात्र झाला बाद. चला नवीन
फटका दाखवण्यामध्ये मी म्हणेन की निष्प्रभ ठरला. चांगली विकेट्स आणखीन पडली जाते. आशिष पाटीलनं 3 चेंडूमध्ये 6 धावा जोडल्या. नवीन फलंदाज मात्र अजिंक्य म्हात्रे मागच्या सामन्यात 1 चेंडू खेळण्यासाठी गेला होता आणि आता चेंडू शिल्लक राहिले 2. नेमकी स्ट्रॅटर्जी काय? मोठ्या फटक्यासाठी मनगटी फटक्यासाठी ओळखला जातो अजिंक्य म्हात्रे. आणखीन एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अशा चेंडूंवर रन येणे गरजेचे असतात. सिंगल डबल. उत्तरार्धामध्ये धावाचा पाठलाग करताना मात्र 1-1 2-2 धावा नंतर उपयोगी पडतात. आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की ढिगावर पैसा कमवला पाहिजे, परंतु बॅग ही मिळत नाही. रिकामी जागा हेरली आहे. मी उपयुक्त खेळाडू काय? मला 2 चेंडू 3 चेंडूसाठी का ठेवलं जातं? इथे मात्र ठोकला. अंतिम चेंडीवर अजिंक्य म्हात्रेनं बहारदार चौकार. येणार नाही. ऐकूया उत्तरार्ध कसा रंगेल. 38 विलासदादा भोईर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. आदरणीय विलासदादा भोईर. येस बॉस. उल्फा प्रीमियर लीग बिझनेस सगळ्यात महत्वाचा पार्ट राहिलाय. आदरणीय राजेंद्र दादा गायकवाड यांना विनंती करेन, दादा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय राजेंद्र दादा गायकवाड यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. सौरभ अल्टो याही सामन्याचा आनंद घेतोय, त्यांचंही विशेष कौतुक. शुभ सन्मान इथे केले जात आहेत. 38 धावा धाबाकडे लागल्यात. 39 धावांची गरज आहे. 39 धावांची गरज आहे. विलासजी भोईर यांना विनंती करेन आपला शुभ सन्मान स्वीकारा. आदरणीय विलासजी भोईर यांना विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारा. चला बॅटर त्वरित मैदानात पाठवा. टॉस केला जाईल 2 संघादरम्यान. एका बाजूला ओमकार अँड विपुल एंटरप्राइजेस पिचुंबे. टेल इज अ कॉल. इट्स अ टेल. टॉस जिंकलाय तो म्हणजे प्रथमेश कोळीनं. निहाल एंटरप्राइजेस VRCC गणेशपुरी. प्रथमेश पहिल्यांदा अभिनंदन. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. खूप सुंदर मैदान आहे. या मैदानावरती विचुंबे संघ ताकदवान संघ आहे. या संघाच्या विरोधात खेळताना नेमकी स्ट्रॅटर्जी काय असणार आहे? कुठपर्यंत रोखलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः आयोजनाचं बोलतो मी. एका शब्दावर आम्हाला एंट्री ठेवली विदाऊट एनी ॲडव्हान्स. त्यासाठी आम्ही करण आणि आयोजकांचं पूर्ण आणि जयनमन टेंबोडे आणि आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि रणनीती बोलायला गेलं तर त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री आहे, तर त्यांना फेस करताना आपल्याला नशिबाची साथ लागेल. त्यामुळे प्रयत्न करू की हा सामना जिंकू. तसा विचार केला तुमची वाईल्ड कार्डच झाली. एका शब्दावर एंट्री विदाऊट एंट्री घेता, त्याच्यामुळे तुमची वाईल्ड कार्ड वाईल्ड एक मोठं वाईल्ड युग घडूया. पिचुंबे संघाची सगळ्यात मोठी ताकद राहिली आहे फलंदाजी. आपल्या संघामध्ये 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. काय सांगशील? एक नंबर नियम आहे जेणेकरून बॉलर्सचा गेम वाढेल. वेगवेगळ्या लीगला बॉलर्सला जास्त डिमांड असते, कारण आपल्याकडून ओपनला जाताना पहिले बॉलरला चॉईस केलं जातं. बॅट्समन जे जुने आहेत ना तेच खेळतात. त्यामुळे सर्व मोठे जे ओपनचे पॅकर्स आहेत ना ते या मॅचचे बघत असतात. 5-5 ओव्हर्सचे गेम म्हणजे खरंच खूप आयोजनाला वाव दिला पाहिजे की एवढा चांगला आयोजन आणि एवढा चांगला निर्णय. मला खूप आवडला निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा तुलाही. तर टॉस आपण गमावला आहे. आपल्या वाट्याला प्रथम फलंदाज आली आहे. या मैदानावरती धावा कमी होताना पाहिलेत, काय सांगशील? तरी अंदाजे 60+ करण्याचा प्रयत्न करू.
मी कालपासून सामने बघतोय, आजपर्यंत 60 रन झाल्या नाही, पण तितक्या झाल्या तर बऱ्यापैकी सेफर साईड राहील. गणेशपुरी संघाच्या विरोधात यंदाच्या मोसमामध्ये कुठं गेम झालाय का, किंवा जेव्हा कधी झाला असेल त्यावेळेला पारडं कोणाचं जड राहिलंय? झालेत मागच्या वर्षी 2-3 ठिकाणी झाले, आता यंदा तर फर्स्टच आहे, बघू. तर तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टॉस बॉक्स मधून टॉस जिंकला निहाला एंटरप्राइजेस VRCC गणेशपुरी संघानं आणि स्वीकारलंय गोलंदाजी. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू बंधू, त्याचबरोबर धन्यवाद पाजी अमितजी. सलामीवीर मैदानात दाखल झालेत मंगेश पाटील आणि त्याच्या साथीला तेजस. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण आजच्या रात्रीतून एक संघ आम्हाला पुढे न्यायचंय, हे लक्षात असू द्या. किमान 6 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये होणे, पाऊस आला तरी सुद्धा त्या अगोदर किमान 6 मॅचेस कव्हर करायचेच आहेत काही करून. आणि आता हा तिसरा सामना इथे रंगतोय, 7 मॅच कव्हर करायचे आहेत, परंतु यदा कदाचित जर का पाऊस आला तर मात्र आयोजकांसाठी थोडं सहकार्य करा की 6 मॅच तरी कंप्लीट होऊ द्या. पहिलाच बॉल मंगेश पाटीलने मिड विकेटला फसलाय, झेल घेतला जातोय. इट्स अ बिग विकेट. ऋषिकेशने ते बाद केलंय फलंदाज मंगेश पाटीलला. पहिला धक्का. हिमांशू एंटरप्राइजेस वळवली. काय सुरुवात करून दिले ऋषिकेशने. मिड विकेटला झेल घेतला तो सुयोग मात्रेने. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यस सुयोग मात्रे. पॉप फिल्डिंग मध्ये देखील दर्जा दाखवत असताना प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे पाठीराखे. वळवली गाव अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. तो जो पट्टा आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचा, तिथे सगळे वळवलीचे समर्थक उभे आहेत. आणि एक वेगवान चेंडू कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न, निर्धाव. प्रशांत पाटील आला मैदानामध्ये. मंगेश पाटीलची महत्वाची विकेट संपादित केले. 4 ओव्हरची मॅच, 39चं टार्गेट आहे. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे या अगोदर 1-1 सामना जिंकलाय दोन्ही टीमने. सेकंड राऊंडची मॅच आहे. एकही धाव नाहीये धाव फलकावर. पाटला केला होता चेंडूचा, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो चुकीचा आहे. धावसंख्येचा श्री गणेशा. अंडर प्रेशर, दबाव. घरेलू प्रेक्षकांच्या समवेत खेळतायत. खरं तर घराच्या जवळ मॅच असली ना आपल्या घरेलू मैदानावर की आणखीच प्रेशर असतो. त्यांचं म्हणणं एकच असतं, दुनियेत जाऊन तुम्ही काय कमवताय त्यापेक्षा आमच्या जवळ असताना काय करताय. आणि कसं आहे, गावात जवळ मॅच असली की आणखी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात, मग मोठा टेन्शन. परंतु स्कोर चांगला आहे, टार्गेट चांगलं सेट केलंय हिमांशू एंटरप्राइजेस वळवली टीमने. रविदादा भोईर, सन्माननीय दामोदरजी मात्रे साहेबांचे ते आगमन होते. सहर्ष स्वागत आपलं देखील. रविदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ. सत्यवानजी मात्रे साहेब उत्कृष्ट गायक देखील आहेत, समालोचक देखील आहेत. त्यांच्या गावचा हा संघ. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. पहिल्याच बॉल वरती मंगेश पाटीलची विकेट आली, ती विसरावी लागेल प्रशांत पाटील आणि तेजस पाटीलला. काय घडलंय हे विसरून जावं लागेल, तरच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. 21 बॉल 37 धावांची गरज. 39चं लक्ष. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. दबाव वाढवते ऋषिकेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 2 धावा, 1 गडी बाद केलाय तो गोलंदाज ऋषिकेशने. आणि तो देखील मोठा धक्का मंगेशच्या स्वरूपात. पुन्हा शफल झाला बॅटर. व्हाईट बॉल इथे पंच घोषित करतायत. व्हाईट बॉल. आणि एक धाव. धाव संख्या 3. फलंदाजाचा पाठलाग सध्या करतोय गोलंदाज ऋषिकेश चौधरी. का करू नये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. बॅटर ऑन साइडची बाउंड्री टार्गेट करतायत. हे पाहून तेजस पाटीलला फॉलो करतोय बॉलर ऋषिकेश चौधरी. 3 धावा. वेग पा ऋषिकेशचा किती अचूक आहे.
टप्पा अचूक आहे, दिशा अचूक आहे, सर्व काही या गोलंदाजीमध्ये ऋषिकेश चौधरी कडून आणि प्रत्येक डॉट बॉल मागे टाळ्यांचा कडकडाट होतोय. ही पाठीराख्यांची ओळख आहे, ही गावच्या संघाची ओळख आहे. संघ कोणताही असू दे, यदा कदाचित किरवली त्यांच्या बेल्टमध्ये खेळत असती तर त्यांचे पाठीराखे देखील उपस्थित झाले असते. हा गावचा खेळ आहे. ऑफ्टमचा वरचा बॉल समोर खेचलाय, लॉंग ऑफचा फिल्डर स्क्रीन समोर झाले चुकी, बॉल सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. एक बाद, धाव संख्या 7. चला मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ करू नका. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 60. शेवटच्या चेंडूवरती मात्र मिस्टेक झाली लॉंग ऑफच्या फिल्डर कडून आणि तिथे मात्र चौकार आला. आमचे कार्यकर्ते नरेशजी त्रिभुवनी हे सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर एक स्टार खेळाडू सौरभ अल्टो 6 काचे यांचंही सहर्ष स्वागत. बरेच जण शुभेच्छा देत आहेत, त्या सर्व शुभेच्छांचा आम्ही इथे स्वीकार करत आहोत आयोजकांच्या वतीने. ही सगळी माहिती आम्हाला आयोजक पुरवत आहेत. धाव संख्या 7. चला बॅट स्टार्ट करा प्लीज. एवढा तगादा आम्ही का लावतोय कारण नुकताच पावसाची हलकीशी बुंदाबांदी आपण पाहिली होती. सेकंड ओव्हर मध्ये रत्नदीप चौधरी आलाय, समोर प्रशांत पाटील. वेग पा किती प्रचंड आहे रत्नदीप कडे. यंग टॅलेंट आहे या टीमचं, वळवली टीमचं. ही गावाची ओळख काही वेगळीच असते. ग्रामीण क्रिकेट या कारणास्तव भरलाय. हा जो टाळ्यांचा कडकडाट आहे, मग कोणत्याही संघाच्या बाजूने असू दे, हा टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक खेळाडूला एक वेगळा आत्मविश्वास देतो, एक वेगळी एनर्जी देतो, ऊर्जा मिळते त्या खेळाडूला. समोर प्रशांत गोलंदाजी करतोय, रत्नदीप चौधरी. यॉर्क बॉल भन्नाट वेग रत्नदीप कडून. या वेगाचं प्रत्युत्तर द्यावंच लागेल प्रशांत पाटीलला. 16 चेंडू विजयासाठी 32 ची गरज आहे. आता रिक्वायर्ड रन रेट 12च्या सरासरीने. राईट आर्म राऊंड द विकेटने सध्या गोलंदाजी चालू आहे रत्नदीप कडून. पहा वाईड यॉर्कर इथे टाकले जात आहेत. चांगली गोलंदाजी, वेगाचं उत्तर. हे जे प्रश्न विचारले जात आहेत गोलंदाजा कडून, त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं फार गरजेचं आहे. जलद गतीचा चेंडू हवेत फटका खेळलाय, स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात आहे. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक झाले. प्रशांत पाटील तिथे पोहोचलाय. ऑन द स्टंप थ्रो होता फिल्डर कुणालचा, कुणाल पालेकर. हा फिल्डिंगचा दर्जा ग्रामीण क्रिकेट, भले या क्रिकेटमध्ये पैसा आलेला आहे, त्याची गरजही होती, कारण ग्लोबल बनायचं असेल तर पैसा हवाच. ISPL आली, स्ट्रीट इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, रस्त्यापासून स्टेडियम पर्यंत. धाव संख्या 9. पाटला केला होता चेंडूचा. रत्नदीपने एक लाईन पकडले, ऑप्शनच्या बाहेरची लाईन पकडले, तिथे टप्पा त्याने ठेवलाय. त्या लाईन पासून मी दूर जाणार नाही, मी तिथेच गोलंदाजी करणार. पहा हा टप्पा देखील त्याच दिशेने होता. वाईड लाईनला चिकटून तो गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजीसाठी एकच मापदंड आहे, ती वाईड लाईन. फक्त धावा 9. ओम नर्मदेश्वर किरवली विरोधात हिमांशु एंटरप्राइजेस वळवली. बाउन्सरचा वापर, फटका इथे फसलाय. विकेट किपर कॅच खाली येते आणि ते महत्वाचा विकेट. प्रशांत पाटील आणखी एक मोठा फलंदाज बाद. काय गोलंदाजी सध्या चालू आहे रत्नदीप चौधरी कडून. 2 धावा दिल्यात, 1 विकेट त्याने मात्र घेतले. 9 मैदानात दाखल होतोय तो आता अनिल पाटील. गरजेचे धावा, गरजेचे आहेत त्या धावा. धावांसाठी चौकार षटकार मारणं गरजेचं आहे. त्याही पलीकडे चौकार षटकार येत नसतील तर सध्याच्या घडीला
पुढील 2 ते 3 चेंडूंमध्ये सिंगल डबल हे गरजेचं आहे, अन्यथा हा सामना पुरता झुकलाय तो वळवली संघाच्या बाजूने. हिमांशू इंटरप्राइजेस वळवली, रविदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ. 13 बॉल 30 ची गरज. हा देखील बाउन्सर पहा वेगळ्या स्टाईलने. आता या फटक्याला म्हणावं तरी काय, कदाचित 24 लाईव्ह इव्हेंट्सने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईल वरती या फटक्याची व्हिडिओ पोस्ट करावी आणि सर्वांना विचारावं या फटक्याला म्हणावं तरी काय. एक धाव या ठिकाणी जोडले जाते. पहा एक अनोखा फटका अगदी आपल्याला पाहायला मिळाला. घरामध्ये पाट असायचं, त्या पाट वरती आपण प्लास्टिकच्या बॉलने अगदी कॅचची प्रॅक्टिस करायचो. आता धोपाटणं की बॅट. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 10. 12 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे. सामना जरी झुकलेला वाटत असला, रत्नदीप चौधरी काय गोलंदाजी केली. 3 धावा दिल्या आणि 1 विकेट त्याने मात्र घेतले. मंगलमूर्ती क्रेनचे मालक, एक जबरदस्त खेळाडू गोवर्धनजी पालेकर या मॅचचा आनंद घेत आहेत. 3 धावा 1 विकेट. चला वेळ जास्त घेऊ नका, लगेचच मॅच स्टार्ट करा. हे विसरून चालणार नाही की किरवली टीमची बॅटिंग यावर्षी फॉर्मात आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष अशक्य नाहीये. सगळ्यात धावसंख्येचा हा पाठलाग होऊ शकतो आणि तो करावा लागेल तेजस पाटील आणि अनिल पाटीलला. बेधडकपणे बिनधास्तपणे आता फलंदाजी करावी लागेल. अविनाश पाटील विचुंबेचे त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती विराजमान व्हावं. 3ऱ्या षटकात गोलंदाजीसाठी येतोय मनीष पाटील. 12 चेंडू 29 करायचे. हे षटक फार निर्णायक आहे. या षटकासाठी किरवली टीमला धावांची जमवाजमव करावीच लागणार आहे. 1 टू का 4, 1 टू का 6 करावंच लागेल. वेगवान चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न आणि खेक सिंगल इथे जोडली जाते. सिंगलने त्रास होणार नाही वळवली टीमला. सिंगलने स्कोर 11. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती. अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे, आदरणीय राज भोईर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. मंचावरती नरेश शेठ मस्कर साहेब उपस्थित आहेत, ज्यांनी 2य क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलंय. रोख रक्कम 55,000. मगाशी विश्वासजी कातारा साहेब उपस्थित होते. 11 चेंडू विजयासाठी 28 ची गरज. दमदार स्ट्रोक, लॉंग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून पॅरलल स्ट्रोक. स्क्रीन वरती जाऊन चेंडू आदळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पार. तेजस आहे मैदानावरती. मिळतील धावा 6. षटकार. खडखडीत षटकार. तेजस पाटीलच्या बॅट मधून हेच तर करायचे किरवली टीमला. बिनधास्तपणे आक्रमण. आक्रमण हाच बचाव. षटकार आलाय. धावसंख्या 17. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला तेजस पाटील. झेल घेतला जातोय आणि फलंदाज बाद. आणखी एक धक्का तेजस पाटीलच्या स्वरूपात. खरं तर कॅच आउट नाहीये. पहिल्यांदा तो हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालाय. यस पाय लागला मात्र आणि झेलही घेतला मागे तेजस पाटील. धावसंख्या 17 आहे. तेजसने एक षटकार मारून थोड्या आशा पल्लवित केल्या होत्या, परंतु लगेचच मनीष पाटीलने त्याला बाद केलं. चला एकत्रित येऊ नका, बॉलरच्या बाजूला गराडा घालू नका आणि एकच विनंती की 11 कॅप्टन कोणी बनू नका. एकच कॅप्टन बना म्हणजे फिल्डिंग लवकर सेट होईल. हे सगळं सांगण्यामागचं एकच कारण आहे, कारण आत्ताच नुकताच मगाशी पाऊस पडून गेलाय थोडासा का होईना. आयोजकांना टेन्शन देऊ नका, थोडं सहकार्य करा बस. पाऊस नसता आला तेवढा तगादा लावलाच नसता. 39चं टार्गेट. 17 धावा झाल्यात. 9 चेंडू 22 धावांची गरज. मैदानात दाखल झालाय तो सागर पाटील. षटकार मारावेच लागतील. चौकारांची गरज. धीम्या गतीचा बॉल मनीष पाटील कडून.
पहा टाळ्या किती वाजतायत. ही ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे. टप्पा पडला आणि बाहेरच्या दिशेने टर्न झाला हा बॉल. गती कमी केली होती मनीष पाटीलने. धावसंख्या 17. आणखी एक निर्धाव चेंडू. इक्वेशन बदललाय. काय गोलंदाजी चालू आहे हिमांशू एंटरप्राइजेस वळवळी या संघाकडून. थोडा नाराज आहे अनिल पाटील. 7 चेंडू आणि आता विजयासाठी गरज 22 धावांची. 7 बॉल 22. एखादा षटकार, एखादा चौकार इक्वेशन बदलेल. लास्ट ओव्हर मध्ये दबाव येऊ शकतो बॉलरवर. प्रयत्न करतोय परंतु यश नाहीये मनीष पाटील. चांगली कामगिरी. तिसरं षटक. धावा दिल्या 7. फक्त एक विकेट त्याने मात्र घेतली आणि आता 6 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 22. चला एकत्रित येऊ नका. वळवळी संघ चला एकत्रित येऊ नका. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. एवढेही मोठं दडपण नाहीये या सध्याची परिस्थिती पाहता. शेवटी सामना काही घडू शकतं मला देखील ठाऊक आहे, परंतु एकत्रित येऊ नका. लगेचच मॅच स्टार्ट करा. दमदार आयोजन अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीम कडून. काल 4 चेंडूंमध्ये 6 चेंडूंमध्ये 24 ची गरज होती आणि भागेश सुरतेने काल 3 षटकार मारले आणि त्यानंतर भागेश सुरते चला लेग साइडला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जी पब्लिक पट्ट्यावरती बसलेली आहे त्यांना विनंती की आपण थोडे मागे व्हा प्लीज. विनंती आहे आयोजकांकडून. मॅचचा आनंद घ्या तुम्ही, परंतु त्या पडद्याच्या बाहेरून घ्या. बिंदास. परंतु जो पट्ट्यावरती बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की आपण मागे बसा. हीच एक विनंती. लास्ट ओव्हर 6 बॉल 22. अपील आणि फलंदाज बाद अनिल पाटील. चांगला किरवली टीमचा, परंतु एवढ्या त्याने धावा दिल्या या कंडिशन मध्ये हीच एक मोठी धोक्याची बाब होती या टीमसाठी. जयेश पालेकर यांच्या वतीने देखील वळवली संघाला शुभेच्छा येतात. हिमांशू एंटरप्राइजेस वळवली जे प्रेक्षक आतमध्ये बसलेले आहेत त्यांना एक विनंती करतोय की टॉवरच्या बाजूने हे शेवटी इलेक्ट्रिक पोल आहेत ना, वायर्स आहेत, फक्त विनंती आहे की सांभाळून बसा. 17 5 बॉल 22 करायचे. लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू चाललाय आणि आता हिमांशू एंटरप्राइजेस वळवली हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. हे लक्षात असू द्या की आज एक टीम क्वालिफाय होणार आहे. वळवली संघ आपण हे 2 सामने जिंकल्यानंतर जो शेवटचा सामना होणार आहे त्यासाठी आपल्याला उपस्थित राहायचे लक्षात असू द्या, कारण आता हा शिक्कामोर्तब झालेलाच आहे. 3 चेंडू 21 ची गरज आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे. आणखी एक फलंदाज बाद.
कामोठे मार्केट ग्रुप कडून देखील वळवली टीमला इथे शुभेच्छा येतात. आज चौकार इथे आलाय. थोडा आनंद घेत असताना आता किरवलीचे सर्व खेळाडू चुका झाल्यात, परंतु यंदाच्या वर्षी किरवली टीमने चांगली कामगिरी केली. वळवली संघ हिमांशू एंटरप्राइजेस काय दमदार कामगिरी राहिले. तिसरा सामना दोन्ही टीम गणेशपुरी आणि विचुंबे रेडीरा आणि ते 2 सामने विजयी झालाय आणि क्वालिफाईंग मॅच मध्ये पात्र ठरलेत ते हिमांशू एंटरप्राइजेस वळवली हा संघ. आदरणीय रविदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेला वळवली संघ आपला अभिनंदन आणि हार्ड लक टू किरवली टीम. मॅन ऑफ द मॅच रत्नदीप चौधरी. हार्ड लक ओम नर्मदेश्वर किरवली टीम. 8 चेंडू 11 धावा त्याने कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि 3 धावा फक्त त्याने दिल्या. रत्नदीप चौधरी हा ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. रत्नदीपला आपण मंचावरती आमंत्रित करूया. सन्माननीय मोहनजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय.